शोभाताईंनी त्यांची शेवटची चाल खेळली. त्यांची सून घरात नसल्याचा फायदा घेत नेहाच्या बॅगेत संध्याची साडी ठेवली. संध्याकाळी जेव्हा संध्या ऑफिसवरून घरी आली तेव्हा नाटक करत तिची सासू म्हणाली, "अगं नेहा, ही सुनबाईची साडी तुझ्या बॅगेत कुठून आली?" नेहा घाबरण्याचं नाटक करत म्हणाली, "आई, मला काय माहीत, बहुतेक वहिनीने दिले असेल." तसा तिचा नवरा प्रतीक संध्याकडे बघायला लागला. संध्याने साडी बघितली आणि मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, "अरे वा, आता तर दिली तरी पण चोरी म्हणणार आणि नाही दिली तरी पण." संध्या स्पष्ट म्हणाली, "माझ्यासमोर तुम्ही दोघी असे खेळ खेळणे बंद करा. या चाली आता चालणार नाहीत." तिची सासू खोटं खोटं रडण्याचं नाटक करत म्हणाली, "बघा कसली सून आली आहे आमच्या घरात." संध्या आज पहिल्यांदा शांत स्वरात म्हणाली, "आता जे काही होईल ते समोरासमोर होईल. शांतपणे सहन करणं आजपासून बंद." नेहाला समजलं होतं की त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. तिची सासू पण गप्प बसली. घरात परत शांतता पसरली. पण यावेळी संध्या घाबरली नव्हती. तिला माहीत होतं की त्या दोघी अजून चाली खेळणार. पण आता तिला त्यांच्या प्रत्येक चाली समजायला लागल्या होत्या. संध्या हळू आवाजात म्हणाली, "आज मी फक्त एक प्रश्न विचारते." संध्याने असा कुठला प्रश्न विचारला की सगळ्या घरात वादळ आलं. त्या दिवशी संध्या ऑफिसवरून घरी आली. किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी पाणी घेतलं. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, "अगं सुनबाई, जरा इकडे तरी ये." संध्या पाण्याचा ग्लास तसाच हातात घेऊन सासूच्या खोलीत गेली. तशी तिची सासू तिच्याकडे बघून म्हणाली, "संध्या, तू यावेळी तुझ्या पगारातून 30,000 माझ्या मुलीला नेहायला दे. कारण तिला तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस बाहेर मोठ्या हॉटेलमध्ये साजरा करायचा आहे. तू तर नोकरी करतेस. तुझ्यासाठी 30,000 काही फार मोठी रक्कम नाही. तू तिला देऊन टाक. बिचारी तिच्या मनासारखा वाढदिवस साजरा करू शकेल." संध्या तिच्या सासूकडे चकित होऊन बघत म्हणाली, "का हो आई, त्यांचा नवरा कमवत नाही का? आता तर ताईंचं लग्न झालं आहे. मग त्यांच्या गरजा त्यांच्या नवऱ्याने पूर्ण करायला पाहिजेत ना? मग त्यांचे खर्च अजून पण आपण का म्हणून उचलायचे? आणि तुमची अशी काय इच्छा आहे की मी प्रत्येक महिन्याचा माझा पगार ताईंच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करावा? अहो, मागच्या वेळी पण त्या 20,000 घेऊन गेल्या होत्या. ते अजूनपर्यंत त्यांनी मला परत दिले नाहीत. आणि आई, प्लीज, आता इथून पुढे मी नेहाताईंना 1 रुपया पण देणार नाही. समजलं का तुम्हाला?" असं म्हणत संध्या सासूच्या खोलीतून बाहेर आली. तिने ग्लास टेबलवर जोरात आपटला आणि तिच्या खोलीत निघून गेली. तिची सासू खोलीतून उठून बाहेर अंगणात आली आणि खुर्चीवर बसत रागात म्हणाली, "सुनबाई, प्रत्येक गोष्टीची सीमा असते. तुझ्या पगाराने तुला खूप तोंड दिलं आहे." त्यांच्या आवाजात तोच जुना टोमणा होता, जो प्रत्येक वेळी सुनेला गप्प करण्यासाठी वापरला जात असायचा. सासूचा आवाज ऐकून संध्या खोलीतून बाहेर आली. पहिल्यांदा न घाबरता म्हणाली, "आई, तोंड आलं नाही तर माझ्या मनात एवढी वर्ष दबलेलं बाहेर यायला लागलं आहे. प्रत्येक महिन्याला तुमचं तेच तेच पुराण ऐकून मी थकले आहे." तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, "माझी मुलगी काही परकी नाही. तू तिच्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का? तू नेहाला 30,000 दिलेस तर तुझ्यावर कुठला आभाळ कोसळणार आहे?" संध्या किचनमध्ये जाऊन गॅसवर चहा ठेवत शांत स्वरात म्हणाली, "आई, मी सगळं करून बसले आहे आणि एवढं केलं आहे की आता प्रत्येक वेळी हिशोब माझ्या लक्षात राहतो." तिच्या सासूने रागात फणफणत विचारलं, "कुठला आणि कसला हिशोब?" सासूचं बोलणं ऐकून संध्याने हळूहळू सांगायला सुरुवात केली, "मागच्या वेळी घेतलेले 20,000, त्या अगोदर घेतलेले 10,000 आणि त्या अगोदर तर त्यांनी माझा पूर्ण अर्धा पगार घेतला होता. प्रत्येक वेळी असंच बोललं जात होतं की आता हे शेवटचं आहे. पण त्यातला 1 रुपया पण अजूनपर्यंत माघारी दिला नाही." हे ऐकून तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली, "संध्या, तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे? तुला असं म्हणायचं आहे का की तुझ्या पैशातून तिचं घर चालत आहे?" सासूचं बोलणं ऐकून संध्या हसली, पण तिच्या हसण्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. चहा गाळत संध्या म्हणाली, "नाही आई, माझ्या पगारातून तर ताईंच्या आवडीनिवडी पूर्ण होतात." अजून सासू सुनेचा वाद चालूच होता. तेवढ्यात नेहाचा फोन आला. तिच्या सासूने जाणून बुजून फोन स्पीकरवर टाकला. फोन उचलताच नेहा आईला म्हणाली,
आई, त्या 30,000चं काय झालं? हे ऐकून संध्या लगेच न घाबरता म्हणाली, ताई, काहीच झालं नाही. हे ऐकून नेहा थोडा वेळ शांत बसली आणि मग म्हणाली, का गं वहिनी, आईने तुला सांगितलं होतं ना, तू तर समजूतदार आहेस, तू मला पैसे देशील. नंद्याचं बोलणं ऐकून संध्या सरळ म्हणाली, ताई, मी समजूतदार आहे म्हणून तर इथून पुढे देणार नाही. असं म्हणत संध्याने फोन कट केला. तिची सासू रागात तिच्याकडे बघायला लागली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, बघितलं मी, तू माझ्या मुलीशी माझं नातं खराब करून टाकलंस. संध्या थकलेल्या आवाजात म्हणाली, आई, नातं तेव्हा खराब होतं जेव्हा त्या नात्यात प्रेम असतं. इथे तर नात्यात फक्त देणं घेणंच असतं. असं म्हणत संध्या चहाचा कप घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. 2 दिवसांनी नेहा न सांगता माहेर येऊन पोहोचली. घरात घुसताच म्हणाली, वहिनी, माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला आहे. मग तू मला चांगलं मोठं गिफ्ट तर देशील ना? हे ऐकून संध्या काही बोलली नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिली. शोभाताई म्हणाल्या, अगं सोनबाई, तू ती नवीन भारीतली साडी आणली आहेस ना, तीच नेहाला देऊन टाक. सासूचं बोलणं ऐकून संध्या तिच्या खोलीत गेली आणि कपाट उघडलं. तिची नवीन साडीची घडी विस्कटलेली होती आणि तिच्या पैंजणाचा डबा पण उघडा पडला होता. हे बघून संध्या तिच्या खोलीतूनच हळू पण कठोर आवाजात विचारत म्हणाली, आई, माझ्या कपाटाला कुणी हात लावला होता? यातल्या वस्तू सगळ्या कुणी विस्कटल्या आहेत? तिची सासू बेजबाबदारपणे उत्तर देत म्हणाली, मी उघडलं होतं. माझ्या मुलीला तुझी ती साडी खूप आवडली होती म्हणून मी स्वतः तुझ्या कपाटातून काढून तिला देऊन टाकली. संध्याला खूप राग आला. ती थोडा वेळ शांत बसली. तिला राहवलं नाही म्हणून मग रागात म्हणाली, आवडली होती म्हणून का त्यांना सवय झाली आहे मला न विचारता माझ्या वस्तू उचलून घ्यायची? नेहा मध्येच म्हणाली, वहिनी, एवढ्या छोट्याशा गोष्टीला एवढी मोठी बनवू नकोस. घरातल्याच तर वस्तू आहेत ना. संध्या खोलीतून बाहेर आली आणि रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली, माझ्या वस्तू मला न विचारता घेणं तुम्हाला छोटी गोष्टी वाटत असतील, मला नाही. तिची सासू रागात म्हणाली, तू काही तुझ्या माहेरातून घेऊन आली होतीस का? सगळं इथे आल्यावरच तुला भेटलं आहे. सासूचं बोलणं ऐकून संध्याचे डोळे भरून आले, पण मजबूत आवाजात म्हणाली, आई, मला या घरात साधी इज्जत मान मिळाला नाही. आणि राहिली गोष्ट बाकींच्या वस्तूंची, तर ती मी माझ्या कमाईतून विकत घेतली आहेत. नेहा संध्याकडे बघत म्हणाली, मग वहिनी, तू माझं गिफ्ट देणार आहेस का नाही? संध्या सरळ म्हणाली, नाही, ना आज देणार आहे आणि नाही इथून पुढे परत कधी देणार आहे. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, तू आहेस तरी कोण माझ्या मुलीला नकार देणारी? संध्या उत्तर देत म्हणाली, जिचा पगार तुम्ही तुमच्या मुलीला देण्यासाठी मागत असता ती. तेवढ्या संध्याचा नवरा प्रतीक खोलीतून बाहेर आला आणि ओरडत म्हणाला, घरात काय चालू आहे? त्याची आई रडायचं खोटं नाटक करत म्हणाली, तुझ्या बायकोने घर डोक्यावर घेतलं आहे. संध्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, अहो, तुम्ही मला कधी विचारलत का की माझा पगार कुठे जातो? बायकोचं बोलणं ऐकून प्रतीक शांत बसला आणि खोलीत निघून गेला. कारण त्याला माहीत होतं, जर आत्ता मी काही बोललो तर गोष्टी अजूनच वाढत जातील. संध्या सासूकडे बघत म्हणाली, आजपासून माझ्या कुठल्याच गोष्टीला मला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. असं म्हणत ती खोलीत निघून गेली. नेहा रागात म्हणाली, आई, मी माझ्या घरी जाते. तिची आई तिला थांबवत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करायला लागली, पण त्या दिवशी नेहा रडत तिथून निघून गेली. शोभाताई तोंड वाकडं करत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आज संध्याला असं वाटलं की चला, कमीत कमी मी माझ लुटणाऱ्या नंदेच्या तावडीतून काहीतरी वाचवलं. आज घरात खूप शांती होती, पण तिच्या सासूच्या मनात ज्वालामुखी भडकत होता. त्या सारख्या सारख्या खोलीतून आत बाहेर करत होत्या, जणू एखाद्या संधीची वाटच बघत आहेत. आठवड्यानंतर तिच्या सासूने जाणून बुजून त्यांच्या मुलीला नेहाला फोन केला आणि म्हणाल्या, नेहा बाळा, तू काळजी करू नकोस. सुनबाईला सरळ करण्याचा मार्ग मी शोधून काढेन. नेहा म्हणाली, आई, वहिनी असं सरळ मागितल्यावर तर देणार नाही. काहीतरी असं कर की ती स्वतः मला देण्यासाठी मजबूर होईल.
मुलीचं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. त्या म्हणाल्या, नेहा, तू फक्त बघत राहा. दुसऱ्या दिवशी शोभाताई सुनेला खूप प्रेमाने म्हणाल्या, संध्या, आज पूजा आहे. घरी पाहुणे येणार आहेत. तूच सगळं सांभाळून घे. माझी तब्येत ठीक नाही. संध्या काही बोलली नाही आणि काम करायला लागली. तिला सासूचं बदललेलं वागणं कळत नव्हतं, पण मनात थोडी शांती नक्की होती. दुपारपर्यंत तिची नणंद घरी आली. यावेळी येताना मिठाईचा बॉक्स घेऊन आली होती. चेहऱ्यावर निरागसपणा आणत मिठाईचा बॉक्स संध्याच्या हातात देत म्हणाली, वहिनी, त्या दिवशी जे झालं त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. मी तर फक्त चेष्टा करत होते. संध्या थंड आवाजात म्हणाली, ताई, चेष्टेत प्रत्येक वेळी माझ्या गोष्टी उचलल्या जातात. तिचं बोलणं ऐकून नेहा हसायला लागली. तिची आई संधी साधत म्हणाली, अरे झालं गेलं सोडून द्या. बघितलं का सुनबाई, माझी मुलगी किती समजूतदार आहे. तूच लहान लहान गोष्टी मोठ्या बनवत असतेस. संध्या काही बोलली नाही, पण तिला समजलं होतं की हे सगळं अचानक होत नाही. संध्याकाळी तिची सासू सगळ्या पाहुण्यांच्या समोर म्हणाली, माझी सून तर खूप पगार घेते, पण खर्च करताना खूप कंजूसपणा करते. त्यांचं बोलणं ऐकून सगळे पाहुणे हसायला लागले. त्यातलंच कोणीतरी म्हणालं, अरे हे तर खूप चांगलं आहे. नाहीतर आजकालच्या सुना खूप खर्च करतात. नेहा मध्येच म्हणाली, हो, पण कधी कधी गरज पडली तर मदत पण करायला पाहिजे ना. सगळ्यांची नजर संध्यावर जाऊन टिकली. संध्याला समजलं होतं की तिला सगळ्यांच्या समोर मान खाली घालण्यासाठी हा त्या दोघींनी बनवलेला नवीन प्लॅन आहे. संध्या हळू आवाजात म्हणाली, गरज आणि सवयीमध्ये फरक असतो. तिची सासू तिचं बोलणं थांबवत म्हणाली, अरे सोडून द्या त्या सगळ्या गोष्टी. सगळे पाहुणे घरी गेल्यानंतर या गोष्टी खूप वाढल्या. रात्री संध्याने बघितलं तर तिच्या कपाटातून अजून काही कपडे गायब झाले होते. यावेळी तिने काही गोंधळ घातला नाही. कुणाला काही विचारलं नाही. ती थेट सासूच्या खोलीत गेली. आई, माझ्या कपाटातून पुन्हा कपडे गायब आहेत. सासूला काही माहीत नाही असं दाखवत म्हणाली, मला तर काही माहीत नाही. बहुतेक तूच विसरली असशील. तेवढ्यात नेहा म्हणाली, बहिणी, अशी कुणावर शंका घेणं चांगलं नाही. संध्या म्हणाली, ताई, शंका तेव्हा घेतली जाते जेव्हा विश्वास तोडला जातो. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. कारण तिला माहीत होतं की विषय वाढवून काहीच फायदा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतीकच्या मोबाईलवर संध्याच्या माहेरातून फोन आला. सासूने आधीच सगळं काही तिच्या माहेरी सांगितलं होतं की संध्या इथे भांडण करत असते, सगळ्यांचा अपमान करत असते. प्रतीक आला आणि संध्याला म्हणाला, तू जरा जास्तच कठोर वागत आहेस, असं नाही वाटत का? संध्या म्हणाली, परिस्थितीने मला असं वागायला लागतंय. त्या दोघांच्यात थोडा वेळ बोलणं झालं. त्यानंतर तो कामावर निघून गेला. त्याच दिवशी शोभाताईंनी शेवटची चाल खेळली. संध्या घरात नसताना तिने तिची साडी नेहाच्या बॅगेत ठेवली. संध्याकाळी संध्या घरी आल्यावर सासूबाई नाटक करत म्हणाली, ही सुनबाईची साडी तुझ्या बॅगेत कशी काय आली? नेहा खोटं खोटं घाबरल्याचं नाटक करत म्हणाली, आई, मला काय माहीत, बहुतेक वहिनीनेच दिली असेल. प्रतीक संध्याकडे बघू लागला. संध्याने ती साडी बघितली आणि मोठा श्वास घेतला. ती म्हणाली, वा, आता देणंसुद्धा चोरी आहे आणि न देणंसुद्धा. माझ्या वस्तूंसोबत खेळायचं बंद करा. आता तुम्ही दोघी या असल्या चाली आता चालणार नाहीत. शोभाताई रडायचं नाटक करत म्हणाल्या, बघा, ही कसली सून आली आहे आमच्या घरात. संध्या म्हणाली, आता जे काही होईल तर स्पष्टपणे होईल. आता शांतपणे सहन करणं बंद. नेहाला समजलं की आता हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. सासू पण गप्प बसली. घरात अचानक शांतता पसरली. पण यावेळी सून घाबरली नव्हती. तिला माहीत होतं अजून डाव शिल्लक आहेत. ती आता प्रत्येक डाव ओळखायला लागली होती. संध्या हळू आवाजात म्हणाली, आज मी फक्त एक प्रश्न विचारते, मला त्याचं उत्तर खरं खरं हवं आहे. तिची सासू तणतणत म्हणाली, सुनबाई, तुझं रडगाणं परत सुरू झालं वाटतं. संध्याने सासूकडे बघितलं आणि म्हणाली, आई, माझा पगार तुमच्या मुलीचा का आहे? खोलीत शांतता पसरली.
नेहा बोलणं फिरवत म्हणाली, वहिनी, या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत. संध्या तिला थांबवत मध्येच म्हणाली, नाही ताई, ही घरातली नाही तर माझ्या मेहनतीची गोष्ट आहे. तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली, कारण तू या घरची सून आहेस. संध्या लगेच उत्तर देत म्हणाली, मग तुमची मुलगी काय आहे? हा प्रश्न तिच्या सासूच्या तोंडावर मारल्यासारखा लागला. संध्या पुढे म्हणाली, जर सुनेचा पैसा सगळ्यांचा आहे तर मग मुलीचा पैसा फक्त तिचा का आहे? हे ऐकून नेहाचा चेहरा उतरला. संध्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणाली, आई, माझ्या साड्या तुमच्या मुलीच्या, माझे ड्रेस तुमच्या मुलीचे, माझे पैसे तुमच्या मुलीचे, मग मी कोण आहे? आज तिची सासू पहिल्यांदा शांत बसली होती. संध्या तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, प्रतीक, तुम्ही तर फक्त एखाद्या खांबासारखं नुसतं बघत बसता. बायकोचं बोलणं ऐकून प्रतीकने लाजेने मान खाली घातली. त्याचं शांत बसणं यावेळी बायकोच्या बाजूनं होतं. यावेळी सुनेने तिचा शेवटचा डाव खेळला. ती म्हणाली, आई, तुमच्या मुलीसाठी आजपासून या घरात एक नियम आहे. हे ऐकून सासू हैराण होऊन म्हणाली, कसला नियम? संध्या स्पष्ट म्हणाली, आजपासून त्या या घरातून जे काही घेऊन जातील ते तुमच्या नावाने जाईल. नेहा घाबरून म्हणाली, वहिनी, याचा काय अर्थ? संध्या शांत स्वरात म्हणाली, याचा अर्थ असा ताई, जर ताईंना पैसे हवे असतील तर ते तुमच्या पेन्शनमधून जातील. जर सामान हवे असेल तर ते तुमच्या कपाटातून जाईल. हे ऐकून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रागात ओरडत म्हणाल्या, हा काय फालतूपणा आहे? संध्या उत्तर देत म्हणाली, आई, फालतूपणा नाही तर बरोबरी आहे. नेहा रागात तंतनत म्हणाली, मग काय आता मी या घरातून काहीच घेऊन जाऊ शकणार नाही का? संध्या हसून म्हणाली, घेऊ शकता ताई, पण तुमच्या आईकडून. आणि हो, जोपर्यंत तुम्ही मला माझे घेतलेले पैसे परत देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इथून कुठलेच गिफ्ट मिळणार नाही. हे कोण तिची सासू म्हणाली, हे सगळं काय आहे सुनबाई? संध्या म्हणाली, यात न समजण्यासारखं काय आहे? आई, हे तर खूप अगोदरपासून व्हायला हवं होतं. आणि जर तुम्हाला याचं जास्त दुःख होत असेल तर तुम्हीच माझे सगळे पैसे मला परत करा. हे एकदा सासूचा आवाज भरून आला. आज त्यांना समजलं होतं की मुलीच्या प्रत्येक मागण्या आता त्यांच्या खिशातून जाणार आहेत. संध्या शेवटची गोष्ट बोलली, एकतर तुमच्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहावं किंवा मग तुम्ही त्यांच्या सगळ्या इच्छा मागण्या पूर्ण करत जा. असं म्हणत संध्या तिच्या खोलीत जाऊन शांतपणे बसली. त्या दिवसानंतर नेहाचे फोन कमी होत गेले. मागण्या आपोआप कमी होत गेल्या. शोभाताईंना प्रत्येक महिन्याला पेन्शन मोजावी लागत होती. आता त्यांना कळायला लागलं होतं की 30,000 काय असतात. एक दिवस शोभाताई स्वतः सुनेच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, पण यावेळी त्यांच्या आवाजात घमंड नव्हता, तर खूप प्रेमाने म्हणाल्या, सुनबाई, माझ्याकडून चूक झाली. हे ऐकून संध्या मनातल्या मनात खुश झाली आणि म्हणाली, आता समजायला लागलं म्हणून तर सुधारल्या. नेहा सणाला मोकळ्या हाताने घरी आली. यावेळी तिची नजर खाली होती. तेच घर होतं, तीच माणसं होती, पण ताकदीची जागा बदलली होती. कारण आता सून घाबरून नाही तर सन्मानाने राहत होती. संध्या त्या दिवसापासून शांत होती. ना प्रश्न होते ना तक्रारी, फक्त ती तिची कामं करत राहिली. तिच्या सासूला सुनेचं असं शांत राहणं ही गोष्ट खटकत होती. संध्याने आता तिच्या कपाटाला कुलूप लावायला सुरुवात केली होती. स्वतःच्याच घरात शोभाताईंना चोर असल्याची फिलिंग यायला लागली. त्यांनी खूप वेळा मुलाला प्रतीकला भडकवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी प्रतीक हेच म्हणाला, आई, तू गप्प बसत जा, मला माहीत आहे माझी बायको कशी आहे. शोभाताईंचा प्रत्येक डाव आता उलटा पडत होता, त्यामुळे त्यांनी शांत राहणं योग्य समजलं. संध्याने तिच्या सासूला आणि नंदेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं होतं.